गडचिरोलीमध्ये गोसेखुर्द धरणाचा पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे विस्कळीत झालाय। जनजीवन पूर्वपदावर येत आहे। मार्ग सध्या सुरू झाले आहेत, तरी सुद्धा नदीच्या पाण्याचा प्रवाह यामुळे कुठे कुठे रस्ता वाहून गेलेला आहे असं एकंदरीत चित्र गावामध्ये पाहायला मिळतंय। चामोर्शी मूल महामार्गावरील काल वाहून गेलेली कार, त्याची ही दृश्य समोर आलेली आहेत। छोट्या पुलाचा कठड्याला ती अडकली आणि त्यामुळे ही कार वाचली आहे, परंतु कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे मनीष रक्षमवार यांनी। आपण पाहूयात। विदर्भामध्ये गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः पावसाने झोडपून काढलं होतं। मुसळधार पाऊस झाला होता आणि भंडारा जिल्ह्यामध्ये असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडे करण्यात आले होते। हा चामोर्शी मूल महामार्ग याच ठिकाणी आपण काल आलो होतो आणि या ठिकाणी कमरे एवढं पाणी होतं आणि या पाण्यामध्ये कार फसली होती। आपण पाहू शकता, ती जी कार दिसत आहे हीच ती कार होती। आम्ही तुम्हाला दाखवण्याचा जो प्रयत्न करत आहे, ही ती कार होती जी कार पाण्यामधून वाहून गेली होती आणि हाच तो नाला होता छोटा, ज्या नाल्यामध्ये ती कार लटकली होती आणि येथील जे चालक होते हे चालक निघून गेले होते, परंतु पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे कार इथे अडकली होती। हे पिल्लरच्या त्या सिमेंटचे जे पिल्लरचे जे गोटे आहे त्या गोट्याला ही अटकल्यामुळे ही वाचली, नाहीतर मग ही कार वाहून गेली असती। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काल पूर्णपणे इथं पाणी होती। आपण जर इकडे बघू शकतो तर पूर्ण पाणी आता दिसत आहे। इथं आता पाणी थोडं कमी व्हायला लागलं आहे, परंतु काल इथे पूर्ण पाणी होतं आणि कमरे एवढं पाणी होतं, त्यामुळे हे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहतूक खोळंबली होती। परंतु आता जे गोसीखुर्द धरणाचे दरवाजे म्हणजे गोसीखुर्द धरणाचा विसर्ग कमी केल्यामुळे जे जनजीवन विस्कळीत झालं ते पूर्वपदावर येण्यास तयार आहे आणि तयार झालेलं आहे आणि वाहतूक सुद्धा सुरू झालेली आहे। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।